₹1,25,00,000 किंमत सांगितलेली आहे मालकांनी. खाली रेडी वेद किती व्हायचं वेद दुसऱ्यांदा आहे तरी पहिल्या वेळेला दोन्ही टायमाचं कसं दिले 10 लिटर पेढे दोन्ही टायमाचं 10 लिटर पेळलेले मालक सांगते बघून घ्या तुम्ही. आत्ताच वेलेली आहे सकाळी. त्याची फायनल किंमत काय सांगितली द्यायची ₹1,00,000 ₹1,00,000 द्यायची आहे. बरं आणि दुसरं ही 60,000 सांगितलेली आहे. खाली काय आहे ही खाली रेड आहे. हिला दूध कसं चालू आहे आता 3-3.5 एका टायमाला 3-3.5 लिटर चालू आहे का. ही जी द्यायची काय सांगितली फायनल 50 पर्यंत द्यायची. तुम्ही बघून घ्या लास्ट 50 पर्यंत फायनल द्यायची आहे. मीच खास बघून घ्या. 3 नंबरची त्याची काय सांगितली ह्याची बी 50,000 सांगितलेली आहे. खाली रेडाच आहे का खाली रेडाचं वाटतं रेडी आहे का. बरं हिला दूध कसं चालू आहे आता काय चिकच आहे का. बरं बघून घ्या तुम्ही खाली रेडी आहे हिला. तिचं वेत किती आहे चौथं वेत आहे. तरी तिसऱ्या वेताला दोन्ही टायमाचं कसं दिलंय दुधीनं 3-4 दिलेलं आहे मालकाने. या तिन्ही मशीनची माहिती पण सांगितलेली आहे. तर ज्यांना कोणाला या मशीन खरेदी करायच्यात मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देतो मी. कॉन्टॅक्ट नंबर सांगा आपला कॉन्टॅक्ट नंबर 73 87 035521 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर या तिन्ही मशीनची माहिती पण दिलेली आहे. तर ज्यांना कोणाला या मशीन खरेदी करायच्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ₹90,000 किंमत सांगितलेली आहे. कास वगैरे बघून घ्या तुम्ही. वेट किती आहे मालकीचं चौथं का तिसरं चौथं वेत आहे. तिसऱ्या वेताला दोन्ही टायमाचं किती दिलेलं आहे तरी दूध 10 लिटर दिलेलं आहे. त्यापेक्षा काही कमी नाही का 9-10 दिलेलं आहे. बरं ह्याची फायनल किंमत काय सांगितली द्यायची मागं मोर होईल. मग तुमची अपेक्षा काय तरी असं म्हणतोय हो तुमची अपेक्षा काय म्हणतोय हो तुमची काय अपेक्षा आहे तरी 50-60 70 पर्यंत द्यायची. गाव कुठलं आपलं भाळवणी. बर ठीक आहे. आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे का 95 27 72 22 मालक 39 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या म्हशीची माहिती पण दिलेली आहे. फायनल किंमत पण सांगितलेली आहे. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे म्हणलं 2-3 दिवसात. बरं ठीक आहे. वेळेला 1-2-3 दिवसात येईल असं मालकाने सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला ही म्हैस खरेदी करायची डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. तर सांगितलेली आहे. वेत किती व्हायचं पहिला रे बघून घ्या तुम्ही. ₹65,000 किंमत सांगितलेली आहे मालकाने. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे 8 दिवस घेईल अजून. तर ह्याची द्यायची काय सांगितली फायनल 60 सांगितली द्यायची. बघून घ्या पहिला रोय मालक चालवून दाखवा लागलीत म्हैस. बघून घ्या तुम्ही. बस आण बघून घ्या तुम्ही पहिला रो म्हैस आहे चालवून दाखवा लागली मालक. या 2 नंबरची काय सांगितली 1,15,000 किंमत सांगितलेली. खाली रेडी आहे का आता हिला दूध कसं चालू आहे रात्री लिहिली आहे. बरं रात्री लिहिली आहे. चीक चालू आहे आता हिला सध्या. हिची द्यायची काय सांगितली फायनल 95,000 का. ही जात कुठली आहे ती कर्नाळीमध्ये येते दुगलमध्ये. होऊन येतो हे पण चालवून दाखवा लागलेत मालक हेच. आणि या 3 नंबरची काय सांगितली 21. हिचं किती वेत आहे हिचं पण दुसरं वेत आहे. 21 किंमत सांगितलेली. हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय हिला वेळेला अजून 10 दिवस टायमिंग आहे. ही पण चालवून दाखवा लागलीत बघून घ्या तुम्ही. येऊ दे तिन्ही म्हशी या मालकांचीच आहेत. तिन्ही म्हशी पण मालकाला चालवून दाखवली तुम्ही बघून घ्या. ही जात कुठली ती मालक प्युअर रिंगवाली का. बर बघून घ्या तुम्ही. लावा बांधा. आपला मोबाईल नंबर तेवढा सांगा
मोबाईल नंबर सांगा. 9172 79 किती 93 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. या तिन्ही म्हशी चालवून दाखवली आहेत. जाती कुठले सांगितलेले आहेत, गाभण आहेत, वेळेला किती दिवस टायमिंग आहे ती पण सगळं सांगितलेलं आहे. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायच्या डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. या सगळ्या म्हशी जी आहेत तुमच्याकडे त्या कुठल्या कुठल्या जातीची आहेत काय? पंढरपुरी आहेत. बरं, देशी आहेत, त्यात पंढरपुरी पण आहेत. वेलेले किती ते आहेत साधारण? 3 वेलेले. त्यांना दूध कशी चालू आहेत तरी? काल रात्री आल्यावर वेळेत. असं आहे का? म्हणजे आता चिकच आहे सध्या. खाली काय आहे ते रेडी रेडा? तिला रेड आहे, तिला रेड आहे. ही रेड आहे, ही पण रेड आहे, ती रेडी आहे. बरं, यात पंढरपुरी आहेत काय काय दुसरं कुठल्या म्हणलं? देशी पण आहेत यात काय. बरं, ह्यांच्या किमती किती हजारापर्यंत ते कितीपर्यंत आहेत काय? 90,000 पासून 65,000 50,000 आहे. बरं, 90,000 ते 65,000 50,000 यांच्याकडे म्हशी येते. मी तुम्हाला कास वगैरे दाखवतो. ही पहिला रे काय हो? दुसऱ्या वेताची आहे का? बरं, बघून घ्या तुम्ही. 90,000 ते 65,000 यांच्याकडे म्हशी येते. तर ज्यांना कोणाला यांच्याकडल्या म्हशी खरेदी करायची आहेत, त्यात पंढरपुरी पण आहेत, देशी पण आहेत. ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची आहेत, मी मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर देतो. डायरेक्ट तुम्ही मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. कास वगैरे घ्या बघून. आपला मोबाईल नंबर सांगायचा तेवढा. 99 6015 59 मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. मी मशीनची कास वगैरे तुम्हाला दाखवलेली आहे, समोरनं पण दाखवलेलं आहे. तर ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायचे आहेत डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ही मालक आहेत व्हिडिओमधले. काय सांगितली? 1 नंबरचं सांगायला 75,000. 75,000. हिचं किती वेत आहे? तिसरे वेत आहे का? खाली काय? खाली रेडी आहे. खाली रेडी आहे, बघू शकता तुम्ही. आता ही दुधाला कशी चालू आहे? 4 लिटर चालू आहे. 4 लिटर. आणि 2 नंबरची? ती 2 नंबरची सांगायला 95,000. 95,000. हिचं किती वेत आहे? तिसरे वेत आहे. 95,000. आता गाभण आहे का सध्या? आपण अजून एक 10 दिवस केली. बरं, ठीक आहे. आणि ह्या हिची ती सांगायला 10. हिची फायनल काय किंमत? आणि कमी जास्त होईल. वेत किती वेळ हिचं? दुसरे येत आहे. ही गाभण आहे ना सध्या? हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे? 10 दिवस ती थांबलेली. थांबलेले 5-6 दिवस. बरं, हिचं वेत किती आहे? ती तिसरे वेत आहे. किती हो? बरं, आणि किंमत काय सांगितली? 1.5. 12 लिटर दूध आहे. 12 लिटर दूध आहे. किंमत पण कमी जास्त होईल. ठीक आहे. आणि याची? 1.10. हिचं वेत किती आहे काय? दुसरं वेत आहे का? ही पण 12 लिटर दूध आहे. बरं, हिला वेळेला किती दिवस टायमिंग आहे काय? 10 दिवस घेईल. 10 दिवस घेईल. आणि ही 31. बरं, हिची द्यायची काय सांगितली? कमी जास्त होईल. तुम्ही जी किमती सांगता आता 21 किंवा 1.10 किंवा 95,000, ही किमती कमी जास्त होतील ना? 100%. ही खाली काय? तिला रेड आहे का? ही दोन्ही पण तुमचेच आहेत ना? दोन्ही आपल्या. ही दिलेले आहेत का दोन्ही? केवढ्याला दिल्या काय? अलीकडली केवढ्याला दिली? 80,000 दिली. हिचं वेत किती आहे? ही दुसरी येतात. ही 80,000 दिली म्हणते. दुसरे वेत आहे. गाभणच आहे ना ही पण? आणि ती गुलाल टाकलेली? गुलाल टाकलेली 95,000. ही 95,000 दिली म्हणते. हिचं वेत किती आहे? ही दुसरी येतात. ही पण दुसऱ्या वेतालाच आहे. कुठल्या गावाला दिली ती लांब गेले ते बेळगावकडे गेलेले आहेत का? ही मालक आहेत. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. 83 29 83 डबल 30 07. मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ह्या दोन्ही म्हशी बेळगावला दिलेल्या आहेत. आणि इकडल्या म्हशींच्या किमती सांगितलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. त्यात काय वेलेले आहेत, काय गाभण आहेत. ज्यांना कोणाला या म्हशी खरेदी करायची असतील डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. साठी असू द्या, बैलांसाठी असू द्या, गुरांसाठी असू द्या, दावं वगैरे इथं सगळी भेटून जातील. ते बघू शकता तुम्ही. काय 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 आहे सगळं. पट्टा वगैरे काय असेल बघून घ्या तुम्ही. दावं वगैरे, घुंगरू पट्टा असेल गळ्यातला, बैलांचा असू द्या, मशीनचा असू द्या, सगळं बघून घ्या. काट्यावर आहे तिथं सगळी. मसरांसाठी 10,000 रुपयाला पेंडी आहे ही.